आज ते 15मध्ये अजितदादा केसरी मैदान झालं. तर त्या मैदानामध्ये गट नंबर 6 मध्ये हे वास्त्रां गट विजेते झाले, सेमीसाठी पात्र झाले. सेमीसाठी पात्र झाले पण विक्रमी एक खरेदी जे केलेले खरेदी मात करून ही गट पास झाले. बघूया वास्त्र कोण मालक काय त्याविषयी सगळं विचारू. एक मिनिट दादा त्या बाजून आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी 50,000 नमस्कार मित्रांनो, मी बैलगाडा प्रेमी बारामती चॅनलमध्ये प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्र येथील निरा बारामती रोड टचचं गाव पंधारे. असं पंधारे मोठं पंचक्रोशीतील बारामती तालुक्यातील मोठं गाव आहे. त्या गावामध्ये आज अजितदादा केसरी मैदान हे सर्वात मोठं बारामती तालुक्यातील मैदान चालू आहे. या मैदानावरती आपल्याला ज्यांनी मागील 4 महिन्यात विक्रमी अशी खरेदी केली ती खरेदी तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. त्या गट क्रमांक 30 मध्ये अशा गाडीची अतितल होती. त्या लढतीमध्ये आज दोन घरचा साज भारत आणि सुंदर या गाडीने त्या गाडीवरती मात करून आज विजय मिळवला. आज आपण चला तर पाहूया मालकाची प्रतिक्रिया काय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. काय सांगणार तुमच्या आज बैलाचं? ह्यांनी टॉपची गाडी ठोकली ह्यातच आमचं सर्व आहे. प्रथमतः त्याचं नाव सांगा. हा सुंदर आहे, तो भारत आहे. तो भारत आहे, हा सुंदर आहे. हां, मग तुम्ही कस काय आज ती नामांकित गाडी आहे, जेणेकरून ती गाडी हिंद केसरी बैल आहे, त्याच्या जोडीला ड्रायव्हर होता, त्याच्याबद्दल त्या गाडीविषयी आधी प्रथमतः काय सांगू शकता तुम्ही? ती गाडी टॉपची होती. आम्ही होती, आम्ही कुठनं का लागायचं व्हायना, पण आपली एकदाच नोंदून एकदाच पळवायची होती गाडी. आपण ती गाडी मारली, ह्यातच ही समाधान आमच्या दोन्ही घरच्या गाडीने. आणि आज तुम्हाला सुंदरकडून आता काय अपेक्षा आहेत? सुंदरकडून अपेक्षा टॉपची गाडी ठोकली म्हणजे ते आमचं फायनल घेतल्यासारखं आहे. भारत आणि सुंदर एकसारखे पळाले का कमी जास्त? नरमादी थोडीशी गाडी चालतेच, पण एक खाली थोडासा सुंदर कमी असतो, भारत थोडासा ज्यादा असतो. तोंडाला सुंदर ज्यादा येतो थोडासा. मग निकालाला असं तुम्हाला ज्यावेळेस निकाल गट क्रमांक 30चा निकाल जाहीर केला त्यावेळेस काय वाटलं? त्यावेळेस अतिशय सुंदर असतं, ते चांगले वाटले. मग आता जर तुम्हाला एवढी मोठी गाडी तुमच्या घरच्या वासराने मारली आणि इथून पुढच्या भविष्य काळात तुम्हाला काय अपेक्षा आहे सुंदर आणि भारतकडून? एवढी टॉपची गाडी मारली हीच अपेक्षा आमची बस. होय. आणि आता इथून पुढं तुम्हाला भविष्य काळात आता सीमेसाठी तर तुम्हाला प्रथमतः मी तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु इथून पुढच्या भविष्य काळात तुम्ही आता परत हे करणार का? हीच गाडी आहे आणणार का फोडून मारणार? ही फोडून हाणायचं झालं तर लोक वायदी मागतात, आपल्याला वायदी द्यायला पैसे नाहीत, त्याच्यामुळे आपण ही शक्यतो घरची गाडी पळवतो. असं तुम्ही कुठल्या म्हणजे मैदानाला गेलता आणि तिथं पैसे मागितलं तर असं प्रत्येक वायदी मागतात? ह्या मैदानाला सुद्धा एक जण वायदी मागत होता. होय. किती मागितले? 10,000 रुपये त्यांनी वायदी मागितली. आमची गाडी बारामती त्या दिवशी गोजवायला मैदान झालं ना, तिथे पळाली, पण त्या दिवशी त्यांनी आज पळवू म्हणली. त्या दिवशी आज म्हणले परत फोन केला, 10,000 रुपये वायदी द्या आम्हाला. होय. मग आता तुमचा जो माळेगावचा ड्रायव्हर आहे, हे माळेगावच्या ड्रायव्हरला तुम्ही अचानक बसवलं का ते सारखीच गाडी तुमच्या हातात? असं कधी हाणतात कधी नाही हाणत, म्हणजे जसं ड्रायव्हर गावतात तसं. त्यांना गाडी एखादी लागली तर नाही बसत, एखादी नसली तर मग बसतात. आज तुम्ही एवढा मोठा ते चाललंय की क्षेत्र मोठ्या लोकांचं आहे, गरिबांचं राहिलं नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आज तुम्ही कसं मानला की वायदेला 10,000 मागतात, आमची ऐकत नाही, मग त्या विषयावर तुम्हाला काय वाटलं आजचं? गरिबांना कोण गरिबांना बघतच नाही, कोण मोठ्यांकडेच जाते. मोठे बैलवाले आपल्याकडे येतच नाहीत ना. होय. मग आता गाडी मारल्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन आला असेल किंवा काहीतरी बोललं असतील की? लोक बरेच आले, बघून गेले, विचारलं कोणाचा बैल आहे, काय कसं, नंबर न्यायला, फोन नंबर. तुम्ही आता बरेचशा असं मैदानावर उभी समालोचक करताय आणि
बैलगाडी क्षेत्रात बी तुम्ही तिथं बघितलं, गाडी वळवून आणली, काय असं वाटलं तुमच्या मनातून? मला आनंद झाला फार, ह्या गाडीने टॉपची गाडी मारली त्यातच. होय. मग तुम्ही असं कधी अपेक्षा केली होती का की असं तुमच्या कधी घडेल म्हणून? नाही, अपेक्षा नव्हती केली. घरची गाडी टॉपची गाडी मारण ही अपेक्षा नव्हती केली. होय. मग आता तुम्हाला काय वाटतं सुंदर आणि भारत विषयी? सुंदर हा आमचा घरचा खोंड आहे. भारत हा विकत घेतलेला आहे. हे कुठल्या म्हणजे गायचं? घरच्याच गायचा आहे आमच्या. होय. म्हणजे खिलार गायचं आहे का? खिल्लार गायचा घरच्याच. मित्रांनो, हा बघा आपल्या सर्वांना घरचा साज आणि हा घरच्या गाईचा खोंड आहे. आणि गरीब असून सुद्धा वायदे द्यायला परवडत नाही, म्हणून त्यांनी आज घरचीच गाडी मारली. त्याच्यात आज आपल्या सर्वांचं ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आणि ते शिक्षक आहेत, तसेच यूट्यूब बी चालवतात आणि त्यांचा सगळ्यात लाडका आहे. आणि त्या बैलाने प्रत्येक असं मैदानात तो 4 ते 5 वेळा हिंद केसरी झाला आहे. त्या बैलाची गाडी आज ह्यांच्या घरच्या वासराने सुंदरने मारली आणि त्यांच्या अख्ख्या करावागतच्या तरुण मंडळाला अतिशय खूप आनंद झाला आहे. असू द्या मित्रांनो, तुम्हाला शुभेच्छा. आपण जाऊया प्रथम ते ह्या बैलाचे मालक आहेत, त्या मालकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. म्हटलं तुम्हाला आज आम्हाला भरपूर आनंद झाला. हां. कारण प्रत्येक मैदानात गेल्यानंतर आम्हाला वायदीमुळे बैल मिळत नाही, म्हणून आम्ही आज घरची गाडी आणली. आणि घरची गाडी बऱ्याच मैदानात आणलेली, परंतु गाडी चांगली पळाली आणि आजही चांगली पळाली. तुम्हाला विक्रमी खरेदी केलेल्या बैलाची गाडी मारल्यावर तुम्हाला काय वाटलं? आम्हाला खूप आनंद झाला, कारण आम्हाला बऱ्याच वेळा मोठ्या गाडीत निकाल दिलेला नव्हता. आज आम्हाला तिथं निकाल मिळाला. कारण आज तुम्हाला ह्या आयोजकांविषयी काय वाटतं? मैदान अतिशय सुंदर पद्धतीत चालू आहे आणि आयोजकांनी आमच्यावरती गरिबावरती अन्याय केला नाही, ह्यातच आमचं समाधान आहे. आणि पंच कमिटी कशी वाटली तुम्हाला? पंचांनी निकाल एकदम रास्त दिला, व्यवस्थित निकाल दिला. आमच्या गाडीवरती अन्याय झाला नाही. आणि तुम्हाला झेंडा पंच म्हणून धनवडे बापू कसं वाटलं आज? धनवडे बापूंनी प्रत्येक मैदानात रितसर झेंडा टाकतात आणि आजही तसाच रितसर टाकला. मोठ्या गाडीवरती झेंडा टाकला नाही त्यांनी. आज जे समालोचकने जे तुमच्या बैलाचं आणि तुमचं नाव घेतलं मायकवरती, आज तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? आम्हाला पण अपेक्षा असायची की आपली गाडी पळावं, आपण कुठेतरी मैदानात राहावं. आणि आज समालोचकांनी आमच्या गाडीचं नाव घेतलं आणि आम्हाला रितसर निकाल. मित्रांनो, आज ज्या गाडीने हिंद केसरी बैलाची गाडी मारली, त्या दोन्ही घरची वासरे आहेत. एक भारत आणि त्यांचा घरचा सुंदर. आणि हे भारत कुठून घेतला तुम्ही? भारत आमच्या जवळच्या पाहुण्यांकडून घेतलेला विकत. हां. आदतमध्ये 21,000 रुपयाला. कुठून घेतला म्हणजे खरेदी कुठून? आमच्या पाहुण्यांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचाच बैल होता. सासऱ्यांकडून वासरू आणलेलं छोटं. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे दोन्हीकडून? दोन्हींनी असंच पळावं आणि प्रत्येक मैदानात आम्हाला गुलाल द्यावा, एवढीच अपेक्षा. मग आता तुम्ही सीमेला, तुम्हाला आमच्याकडून सर्व माझ्या यूट्यूब चॅनलच्या मित्रांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. तसेच आता तुम्हाला इथून पुढे कुठल्या बैलाबरोबर पळायला आवडेल? आम्हाला कुठल्याही बैलाबरोबर पळालेलं आवडेल. तरी पण तुम्हाला कुठल्या म्हणजे असं नामांकित टॉपच्या बैलाबरोबर पळायला आवडेल का? आम्हाला इथून पुढे नामांकित टॉपच्या बैलाबरोबर पळायला आवडेल. मग तुमच्या कुठल्या अपेक्षा असतील की त्या बैलाबरोबर आम्ही पळायला पाहिजे? आमच्या अपेक्षा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि भारत सुंदर बरं पळण्याच्या अपेक्षा आहे. आता इथून पुढे तुम्हाला बी फोन येत असतील की? आता तुम्हाला चालू झाला असेल फोन यायचं लगेच? हो, आम्हाला एक फोन आलता आता. त्यांनी विचारलं पुढल्या मैदानात गाडी कशी पळवली जाणार आहे, पण आम्ही काही विचार केला नाही असं त्यांना सांगितलं. हो. मग जर तुम्हाला एखाद्या असं जर मालकाचा मोठा फोन आला तर तुम्ही बैल देणार का त्यांना? हो, देणार की आम्ही बैल. आज तुम्ही आता तुमच्या मुलाखतीतून सांगितलं की आधी तुम्हाला 10,000 रुपये वायदे मागत होता. आता इथून पुढे काय तुम्ही अपेक्षा करणार आहे? तुम्ही वायदे घेणार आहे का तुम्ही तसंच बैल देणार? आम्ही इथून पुढे कुणाही एकही रुपया वायदे घेणार नाही. आणि आम्ही कुणी जरी बैल मागितला, गरिबाने मागितला तर आवर्जून देणार. मोठ्यापेक्षा गरिबाला तर बैल लगेच देणार. आता तुम्हाला जास्त अपेक्षा सुंदर कुठून आहे का भारत कुठून? आम्हाला दोघांकडूनही अपेक्षा आहे.
होय. हां मग तुम्हाला घरचा साज पळालेला आवडेल का दुसऱ्या फोडून ताणलेला आवडेल? आम्हाला घरचा साज पळालेला आवडतो पहिल्यापासून. होय. मग मित्रांनो, आज आपल्याला सागर नाळे यांनी आपल्या घरच्या साजची मुलाखत दिली आणि ह्यांना अजितदादा केसरी मैदानाच्या सेमीफायनलसाठी आपण शुभेच्छा देतो आणि इथून पुढं त्यांचं आयुष्य आणि बैलांच्या बिकारी कीर्ती उंच अशी जावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो.